मेजरली असं बोललं जातं की स्टँडअप कॉमेडियन्स आर फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. तर त्याच्या मागे म्हणजे काय एक सायकोलॉजिकल फॅक्टर असतो किंवा कशामुळे असं असतं? सायकोलॉजिकल असं एवढं नसतं. काय होतं ना, हे जे फील्ड्स आहेत, म्हणजे नॉट बी लिटलिंग एनी अदर स्ट्रीम, पण आता मी माझ्या केसमध्ये जर बोललो ना, तर आमच्या वेळेला एवढे ऑप्शन्स नव्हते जितके तुमच्या जनरेशनला होते. ओके. राईट. आमच्या वेळेला होतं की तुला बाबा जर तू एका मिडल क्लास फॅमिलीतनं येतोयस आणि इफ यू वॉन्ट टू काइंड ऑफ डू वेल इन लाईफ किंवा ब्रिंग युअर फॅमिली आउट ऑफ डेट म्हण किंवा आउट ऑफ द मिडल क्लास आहे आणि थोडंसं अपर मिडल क्लास जायचं असेल तर तुम्ही आयदर डॉक्टर बना. ते पीक होता की सर्वात हुशार मुलं डॉक्टर बनायची. पण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट पण होतं. राईट. त्यावेळेला एवढी नव्हती. इट वॉजंट दॅट एक्सपेन्सिव्ह. आज जसं करोडो रुपये खर्च माझ्या करायला वेळेला तर लागतात. हां. सो आयदर तुम्ही डॉक्टर बना किंवा तुम्ही इंजिनियर बना किंवा तुम्ही CA बना. हे 3 फील्ड सोडले तर बाकी कोणत्या फील्डला त्यावेळेला असं सोसायटीतच रिस्पेक्ट नव्हता. नाहीतर मग एक हे होतं की लॉयर बना. आपण मग लॉयर बनलात की मग बिकम लाईक राम जेठमलानी और तुझं माने शिंदे आणि हे सगळं. सो त्यावेळेला ऑप्शन नव्हते. सो त्यावेळेला आमच्या वेळेला ना जी त्यातल्या त्यात हुशार मुलं जी होती ती आयदर मेडिकलला जायची किंवा इंजिनिअरिंगमध्ये जायची. सो ते काय की आता हुशारी जी असते ती काही लोकांची फक्त अकॅडमिक असते, काही लोकांची ओव्हरऑल असते. राईट. काही लोकांना मार्क्स नसतील मिळत पण ते दुनियादारीत खूप स्मार्ट असतात. बरोबर. जुगाडू असतात काही लोक गोईंग बाय द बुकवाले असतात. सो ते ना थोडंसं एक तशा सर्कलमध्ये तुम्ही राहिल्यामुळे ना तसा एक तो माइंडसेट डेव्हलप होतो. म्हणून तो एक बघितलंस ना की इंजिनियर्स आर ऑलवेज द बेस्ट प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. कारण त्यांना जुगाड करायचं माहिती. जुगाड करायचा माहिती आणि वेळ असतो ना खूप. इंजिनिअरिंगमध्ये कधीच मेडिकल सारखा कंटिन्युअस अभ्यास करावा लागत नाही. परीक्षेच्या एक रात्र आधी अभ्यास असतो. त्याच्यामुळे ते असतं वेळ खूप असतो आणि प्लस मग इगो पण येतो ना, काय मैं इंजिनियर मैं करेगा. सो काही ना काहीतरी करून ते प्रॉब्लेम सोल्युशन काढणं. सो हे असल्यामुळे मला वाटतं थोडेसे क्रिएटिव्ह ह्याच्यात इंजिनियर लोक थोडेसे पुढे असतात. अच्छा. म्हणजे असं नसतं ना की स्ट्रेस बस्टर आहे म्हणून काहीतरी विनोदामध्ये घ्या. ते आणि थोडासा तू एक बघितलास ना, तू आता आज बघ की मी ना डेंटिस्टवरती एक बेट केला आणि खूप डेंटिस्ट ऑफेंड झाले. बरेचसे होते जे म्हणाले अरे मजा आली, छान हे होते. पण तू आजपर्यंत बघितलंस की कोणी इंजिनियर्सवरती केलेल्या जोकवरती ऑफेंड झालाय? कधीच होत नाही. राईट. सो ते काय ना, कारण तेच चालू असतं ना, कायम बँटरच चालू असतो कॉलेजमध्ये वगैरे असताना. त्याच्यामुळे ना एक आपण म्हणतो ना स्किन खूप थिक होते. तुमचा टॉलरन्स फॉर टेकिंग अ जोक ऑन युअर सेल्फ ऑल्सो गोज अप. आणि मग तो होतं ना की तुम्ही लाईन ना ती खूप अशी हाय सेट केली. सो इंजिनियरला ऑफेंड करायला तुम्हाला खरंच खूप काहीतरी करायला लागेल. त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटतं ना की आम्ही जोक पण मग या बारच्या आत करू शकतो राहून. राईट. म्हणून मग ती रेंज जास्ती मिळते तुम्हाला. बरेचशी लोक इथे थांबतात, आमच्याकडे ही लिमिट आहे. सो म्हणून तो हे ना इंजिनियर ऑल्सो गेट इन टू ट्रबल ना, समय राहना आणि हे सगळे आहेत. कारण आम्हाला कळत नाही कुठे थांबायचं कधी कधी.